इजासन कुंभारखनी परिसरात अवैध रेतीचे साठे, महसूल विभागाचे वतीने चौकशी करण्याची मागणी। इजासन कुंभारखनी परिसरात अवैध पद्धती रेती तस्करी जोमात सुरू। बहुमूल्य रेतीवर रेती तस्करीवाल्यांची नजर लागलेली। वणी तहसीलमध्ये रेतीची जास्त भाव मिळत असल्याने तथा राजनैतिक पक्षाचे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते आता अवैध रेती तस्करीचे ठेकेदार झाले आहे। वणी तहसीलचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे। गोडगाव इजासन कायर परिसरात स्वतःला पत्रकार म्हणून अवैध रेती माफियांबरोबर हात मिळवणी करून रेती तस्करी करतात आणि स्वतःच घर बांधण्याचे ठेके घेतात, असा आरोप गावकऱ्यांचा आहे। रेती तस्करी करण्यासाठी नाल्या नदींवर रस्ते बनविले आहे। पटवारी संपावर असल्याचा फायदा घेत रेती माफियांचा हाहाकार सुरू। रेती तस्करांच्या मुसक्या कोण आवरेल असे कायर परिसरातील ग्रामस्थांनी व गावकरी बोलले जात आहे। इजासन कुंभारखनी परिसरात मोठ्या प्रमाणात रेतीसाठे असल्याचे पाहायला मिळते। तलाठी मंडळ अधिकारी या गावात फिरून सुद्धा पाहत नसल्याने सूर ऐकायला मिळते। अवैध रेती तस्करी महिनाभरापासून सुरू असल्याचा याबाबत महसूल विभागाला माहीत नसणे हे शोकांतिक आहे। शासनाची कुठलीही परवानगी न घेता विना रॉयल्टी अवैध रेती उपसा करून हजारोच्या भावाने विकल्या जात आहे। रेती तस्कर अवाच्या सव्या भावाने रेती विकून मालामाल व गब्बर बनत आहे। परंतु महसूल विभागाची दुर्लक्षित धोरणामुळे या रेती तस्करांना वाहवा मिळत आहे। त्यांच्यावर कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही। याला नेमके कारण काय आहे असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे। तरी या रेती तस्करांवर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे। बिरसा संदेश न्यूज, भारती पेंदोर।